नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र झाल्यानंतर सर्व जाती जमातीचा महाराष्ट्र न होता फक्त प्रस्थापित मराठ्याचा महाराष्ट्र झाला आणि यांनी सर्वाला गुलाम करून टाकलं. भटक्या विमुक्तांच्या लोकाला संविधानामध्ये न येऊ देता, त्याला देशाचा अधिकार न देता त्याला गावघोड्याच्या बाहेर राहील अशी व्यवस्था इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी यशवंतराव चव्हाणापासून सुरुवात केली. ती शरद पवार, विलासराव, जेवढे राव होते ते काही कामाचे नव्हते. त्यांनी आपले घर भरले, साखर कारखाने काढले, शिक्षण संस्था काढल्या, सहकार कारखाने काढले आणि आपल्या नातेवाईकाला आणि आपल्या जवळच्या मेहुण्याला सर्वाला वाटून टाकले आणि भटक्या विमुक्ताला गुलाम करून टाकलं. महाराष्ट्रात 5 कोटी भटक्या विमुक्तांच्या लोकांना संविधानाच्या बाहेर ठेवलं. 5 कोटी भटक्या विमुक्तांना भुजबळ साहेब इथं आहेत. 1000चं बजेट 70 वर्षामध्ये या महाराष्ट्रात काय केलं नाही. बुरबुर, पोचामा, डोंबारी, कैकाडी, रामोशी हे तर शिवाजी महाराजांचे मावळे होते ना रे. या मावळ्याला तुम्ही उपाशी ठेवण्याचं पाप केलात. महाराष्ट्र सर्व धनदांडगे आणि जात दांडगे वाढवले आणि इथल्या ओबीसीला भटक्या विमुक्ताला नेस्तनाबूत केलं. गरीब मराठ्याच्या आम्ही बाजूने आहोत. गरीब मराठ्यांचं वाटोळं जसं झालं त्याच्या अगोदर आमच्या भटक्या विमुक्तांचं वाटोळं झालं. आमच्यासाठी कुठली बजेटची सोय केली नाही म्हणून वड्राचा संविधानाच्या बाहेरचं नाव दिलं. आम्ही खरं तर डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स आहोत. 1871 पासून आम्ही लोक भटक्या विमुक्तांचे शूर सैनिक होतो. मग आमचं वाटोळं काय केलं. मी एवढंच या निमित्तानं सांगतो की भटक्या विमुक्तांच्या लोकांनो, कोणाच्या थापाला बळी न पडता हातामध्ये हात घालून ओबीसीला साथ देऊ आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांची एकदा वाट लावू आणि ओबीसीची नवी क्रांती करून ओबीसीचं पर्व सुरू करू. आणि या स्टेजवर जेवढे लोक आहेत आणि समाजामध्ये तुम्ही जेवढे लोक